ॐ नमस्कार. आदौ रामतपोवनाधिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्भिरामायणम्. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बामुजला सुभद्रा चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैक अक्षरं पूसां महापातकनाशनम् कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलम्. सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवारातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांना माझा नमस्कार. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती असणाऱ्या श्रोत्यांना माझा नमस्कार. महर्षी वाल्मिकींना माझा नमस्कार. रामरायाला माझा नमस्कार. आज मला आठवण होती ती माझी मैत्रीण कोल्हटकर, संध्या कोल्हटकर, कारण तिच्या प्रोत्साहनामुळे आणि मी हा विषय मांडायचा प्रयत्न करत आहे. विषय मोठा आहे, माझ्या पूर्ण म्हणजे लक्षात आहे. कारण आजचा विषय म्हणजे वाल्मिकींचे चरित्र, कार्य आणि तत्वज्ञान मरावे परी कीर्तिरूपे असावे, अशा या संध्याला पुन्हा मी नमस्कार करते आणि आजच्या विषयाला बोलायला प्रयत्न करते. रामाच्या कथे इतकी दिव्य कथा, सुंदर कथा जगात खरोखर दुसरी नाही. रात्रंदिवस मनुष्याला ज्या एका रूपाचा, ज्या एका नामाचा ध्यास घेऊन जीवन जगावसे वाटते, तसे ज्या एका चरित्राने संपूर्ण जीवन कृतार्थ व्हावे असे वाटते, तर ते सर्व या एका रामकथेमध्ये मिळते. या कथेमुळे आपले व्यक्तिगत जीवन, आपलं सामाजिक जीवन, आपलं कौटुंबिक जीवन उजळून निघतं, अशी ही आदर्श कथा आहे. खर तर सर्व जगासाठी रामायण हा एक आदर्श ग्रंथ आहे. महर्षी वाल्मिकींनी एका पुरुषोत्तमाचे चरित्र लिहिलेले आहे आणि त्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळते. त्यांनी युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज सांगितले आहेत. हा महान ग्रंथ लिहिणारे कवी अलौकिक, तो काळ अलौकिक, लिहिण्याचा हेतू अलौकिक, रामायण लिहिण्याचा वर्ण आणि विषयही अलौकिक. या रामायणाच्या तोडीचे एकही काव्य आजपर्यंत लिहिल्या गेले नाही, असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपले प्राचीन काव्य रामायण, त्याप्रमाणे ग्रीस देशाचे प्राचीन काव्य इलियड हे आहे. काहींचे म्हणणे की वाल्मिकींनी या रामायणाची कल्पना इलियड मधून घेतली, पण ते साफ चुकीच आहे. तर रामायण हे स्वतंत्र विचार, स्वतंत्र प्रेरणा, स्वतंत्र कल्पना यांच्या योगाने थोडक्यात सांगायचे तर परमेश्वराच्या आदेशानुसार लिहिलेले हे काव्य आहे. रामायणाची दिव्यता, चारित्र्याची पवित्रता, शब्दांची रमणीयता आणि माधुर्य अद्भुत अलौकिक असं आहे. मनात आपल्या अशी शंका येते की निवृत्तीपरायण, तपस्वी, उदासीन वृत्तीचे जे मुनिश्रेष्ठ वाल्मिकी यांनी वाल्मिकी रामायण लिहिल्याला ते प्रवृत्त का झाले? स्वतःच्या स्वार्थासाठी, लोकेशनासाठी, मोठेपणा मिळावा म्हणून? असं नसता त्यांचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे लोकोत्तर जीवन आत्मसात करून आध्यात्मिक आणि लौकिक प्रेरणा लोकांना मिळावी, अनंत काळपर्यंत जगाला मार्गदर्शन व्हावे, या शुद्ध हेतूने त्यांनी हे वाल्मिकी रामायण लिहिले आणि लवकुशांना शिकवले. त्यांचं खरं चरित्र सगळ्यांना माहितीये, पण अगदी थोडक्यात आपण बघूया. महर्षी वाल्मिकी प्रचेतांचे पुत्र आहेत, पण कुसंगतीने हा मुलगा पूर्ण बिघडला. त्याचं मूळ नाव आहे रत्नाकर. रत्नाकर दस्यू म्हणजे रत्नाकर डाकू. जंगलातून जाणारा येणारा लुटायचे, पैसे दागिने घ्यायचे, त्यांनी जर द्यायला नकार दिला तर त्यांना ठार मारायचे, हा त्याचा धंदा.
एकदा नारायण, नारायण म्हणत असताना देवर्षी नारद मुनी त्या वाटेने जात होते. या रत्नाकराने नेहमीप्रमाणे त्यांना अडवले. मुनी म्हणाले, "या वीणेशिवाय माझ्याकडे काही नाही रे. मी काय देऊ तुला? पण तू कोण आहेस?" "अरे, हे जग चालविणाऱ्या देवाचा मी दास आहे," असं नारद मुनीने त्याला सांगितले. रत्नाकराला आश्चर्य असं वाटलं, की माझ्या हातातला हा धारदार एवढा मोठा कोयता बघूनही त्यांना भीती कशी नाही वाटली? रत्नाकरने मुनींची झडती घेतली. लक्षात आलं, की मुनींच्या स्पर्शाने त्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली. कारण संतांचा स्पर्शही जीवनातल्या पापांचा नाश करतो. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च ध्वंती तंतो महायशाः. स्पर्शाचा रत्नाकरावर खूप मोठा परिणाम झाला. नारद पुढे म्हणाले, "तू इतक्यादा लुटलंस, मारलंस, तू कुटुंबासाठी सगळं केलंस, पण तुझ्या पापकर्माचे तुझे वाटेकरी लोक होतील का? जा, विचारून ये." नारद पळून जातील म्हणून झाडाला बांधून ठेवलं, घरी गेला, विचारलं. पत्नी मुलांनी सांगितलं, की "आम्हाला आमचं पालन-पोषण करणं हे तुझं कामच आहे. त्याच्यामुळे आम्ही काही तुझ्या पापाचे घडी होणार नाही, पापाचे साथीदार होणार नाही." हा हा परत आला. "आता मी काय करू? मला पश्चाताप होतोय." म्हणून ते म्हणाले, "काही नको करू. ह्या झाडाखाली बस आणि राम-राम म्हण." कधीही राम-राम न म्हटलेला मारा, झोडा, हाणा असे शब्द म्हणणाऱ्याला पहिल्यांदा राम-राम म्हणता येईना, पण पुढे तो राम-राम म्हणू लागला. त्याच वाटेने जेव्हा एकदा परत नारद मुनी आले, तेव्हा लक्षात आलं, इथे बसलेला जो आहे त्याच्या भोवती वाल्मिक जमलं. वाल्मिक म्हणजे आणि म्हणून त्यांचं नाव पडलं वाल्मिकी. अशाप्रमाणे एका एक ह्या संत सहवासामुळे आणि त्यांचा जो आहे त्या म्हणजे रत्नाकरचा वाल्मिकी झाले, हा हा आपण इतिहास पाहिला. पण ह्या म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये हा सगळ्या ह्या गोष्टीचा काही उल्लेख केलेला नाहीये. रामचंद्रांचा राज्याभिषेक झाल्यानंतर एकदा महर्षी अष्टावक्र यांचं आगमन अयोध्येत झालं. त्याने विचारलं, "काय रामा, राज्यकारभार नीट चाललाय ना?" त्याची कारण ज्याची प्रजा सुखी असते तोच खरा राजा. राजा हा फक्त उपभोगासाठी, रंजनासाठी नसतो. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, की "खरंच माझं राज्य खूप चांगलं चाललंय आणि मी प्रजेपुढे सर्व गोष्टी दुय्यम आहेत. मी वैयक्तिक सुखाचा, प्रेमाचा कधी मुळी विचारच केला नाही. इतकंच काय, जर का मला भगवती सीतेबद्दल कठोर निर्णय घ्यावा लागला, तर मी तो आनंदाने घेईन." जणू काही नियतीच त्यांच्या मुखातून बोलली. आणि यावेळी भगवती सीता एका चित्रकाराचं म्हणजे प्रदर्शन बघून घरी आलेले असतात आणि त्यावेळेला राम त्यांना विचारतात, "तुमचे डोहाळे काय आहेत?" तेव्हा ते सांगतात, "काही नाही, म्हणजे आपल्या वनात जावं, आश्रमातल्या लोकांना साड्या, बायकांना साड्या द्याव्या, त्यांच्या ओट्या भराव्या, त्यांची सेवा करावी, मिठाई वाटावी." असं म्हणून त्या झोपल्या आणि इतक्यामध्ये भद्र नावाचा एक हेर आला. हेरानी हेराचे डोळे पाणावलेले होते हे पाहून राम म्हणाला, "काय असेल ते मला खरं-खरं सांगा." तेव्हा हेर म्हणाले, "घराघरामध्ये अशी चर्चा सुरू आहे, की तुम्ही एक एक वर्षभर आणि सीता ज्यांच्या रावणाच्या घरात राहत असून सुद्धा तुम्ही तिला सिंहासनावर बसवून आणि राज्याभिषेक कसा काय करून घेतलात? तुम्ही जर असं वागलात, तर आम्हाला सुद्धा असंच वागावं लागेल. आमच्या सुद्धा स्त्रियाला आणखी अशी सूट द्यावी लागेल." आणि त्यामुळे रामाने असा निर्णय घेतला, की आता आपण सीतेचा त्याग करायचा आणि त्याप्रमाणे हे काम त्यांनी लक्ष्मणावर सोडलं. लक्ष्मणाचा स्वभाव असा आहे, देअर इस नॉट टू क्वेश्चन व्हाय, बट टू डू अँड डाय. आणि म्हणून लक्ष्मण आणि सीतेला घेऊन गेलेत. कारण सीतेचे डोहाळे तसेच लागले होते. अशाप्रमाणे सीतेला घेऊन लक्ष्मण गेलाय आणि लक्ष्मणाने जाऊन नदी पार केली. नदी पार करून लक्ष्मणाने जाऊन सीतेला अ, या वाल्मिकींच्या आश्रमाच्या बाहेर सोडलं. आणि आणि एवढंच म्हणाले, की "दादा मी तुम्हाला सोडायला सांगितलंय." "का बरं?" तेव्हा ते म्हणाले, की लोकांच्या इच्छेखातर आणि लोकांच्या वचनाप्रमाणे तुम्हाला त्यांनी सोडायचं ठरवलंय आणि म्हणून मी सोडतो. अशा प्रकारे लक्ष्मणा जा आणि तुझ्या सिंहासनावर बसलेल्या राजाला माझ्यातर्फे काही प्रश्न विचार. असं नाही म्हटलं, की तुझ्या भावाला विचार किंवा किंवा दशरथांच्या सुनेला विचार, तर तू राजाला विचार. कारण काय, की पत्नी म्हणून मला तुम्ही न्याय द्या. मी कळलं एक पत्नी म्हणून नाही, पण नागरिक म्हणून मला एक न्याय द्या. थोड्या वेळाने भगवती सीतेने आपलं डोकं धरलं आणि म्हणाली, "लक्ष्मणा, अरे मी काय हे बोलून बसले? माझे पती म्हणजे कल्याण बुद्धी आहेत. लोकांचं कल्याणच म्हणजे आपलं लोकांचं कल्याण इच्छिणारे माझे पती माझ्याबरोबर कसं असं करतील? नक्कीच, नक्कीच माझ्या
म्हणजे माझ्या कर्माची फळं मी भोगतोय आणि असं म्हणून लक्ष्मण निघून गेला आणि सीतामाई त्या आश्रमाजवळ उभ्या आहेत. पण त्या 2 जीवाची आई असल्यामुळे, दिवसभर गेले असल्यामुळे बिचाऱ्या काळजीने आणि सीतामाई तिथे बेशुद्ध पडल्या. तिथे काही मुलं संविधा गोळा करायला म्हणजे आले ते काही विद्यार्थी या वाल्मिकींचे. त्यांनी त्या इतकी सुंदर एक स्त्री पडलेली पाहिली, धावत गेले. वाल्मिकींना बोलावलं आणि वाल्मिकींनी पाहिलं, अरे ही तर सीता आहे. कारण वाल्मिकी जेव्हा ज्यावेळेला वाल्मिकींच्या आश्रमामध्ये सीता आणि राम गेलेले होते, त्यांनी म्हणजे ओळखलं, ही दुसरी गोष्ट नसून ही सीता आहे. पाणी शिंपडलं आणि तिला शुद्धीवर आणल्या आणि म्हणाले, "अगं पतिव्रते उठ." पतिव्रते नाव ऐकल्याबरोबर सीता म्हणते, "मी कुठली पतिव्रता? मी तर कलंकिनी आहे." त्यावेळेला ते म्हणतात, "हा प्रचेतांचा पुत्र आज तुझ्यापुढे अशी प्रतिज्ञा करतो, की अयोध्येतील प्रत्येकाच्या मानस मंदिरामध्ये मी पुनःस्थापना करेन. कारण त्यांच्यातले तू शुद्ध आहेस, तू पवित्र आहे, हे या अयोध्यावासीच्या काही लोकांना कळलेलं नाहीये आणि फक्त तुझं सहकार्य हवंय." आणि अशा प्रकारे आश्रमामध्ये वनदेवी म्हणून ती राहायला लागली. आजही आपण जर ब्रह्मवर्ताला गेलो, तर वनदेवीचं मंदिर आपण बघतो. अशा प्रकारे तिला नंतर 2 मुलं झाली आणि 2 मुलं झाल्यानंतर त्यावेळेला एक दिवशी काय झालं, असेच हे वाल्मिकी ऋषी आणि आपल्या आश्रमात बसलेले असताना आणि नारद मुनी आले आणि नारद मुनींना प्रश्न विचारलाय ह्या आ ऋषींनी, की "नारदा, माझ्या डोळ्यांनी बघण्यासारखा सर्वात चांगला आदर्श पुरुष या जगात कोण आहे रे?" आणि त्यावेळेला सांप्रत लोके असं त्यांनी म्हटलंय. देवाचं नाव नकोय, देवतेचं नाव नकोय, यक्ष गंधर्वाचं नाव नकोय, मला पुरुषोत्तमाचं नाव हवंय. आणि असं म्हटल्यानंतर नारद म्हणाले, "समुद्राप्रमाणे ज्याचं व्यक्तिमत्व अत्यंत खोल आहे, हिमालयाप्रमाणे धैर्यवान आहे आणि असा जर कोण असेल, तर तो म्हणजे नारायणाच्या तोडीचा, अवघ्या जगाचा कल्याण करणारा एकमेव पुरुष आणि तो म्हणजे दशरथाचा मुलगा राम." एकदा वाल्मिकी तपसा नदीवर स्नान करायला आणि शिष्याबरोबर गेले असताना सकाळची वेळ आहे. अतिशय सुंदर वातावरण असताना एक क्रौंच पक्ष्याचं जोडपं आणि दोघे मोठ्या आनंदात चिवचिवाट करत होते आणि इतक्यामध्ये एक व्याध आला आणि व्याधाने त्यातल्या जो नरपुरुष होता, नरपक्षी होता, त्या नरपक्षावरती आणि बाण मारला. नरपक्षी बिचारा खाली पडला आणि ची करत त्याची बायको त्याच्या भोवती आणि रडत होती. म्हणजे एका मिनिटात होताचं नव्हतं झालं आणि त्यावर त्या व्याधाकडे पाहून आणि वाल्मिकी ऋषी म्हणाले, "मा निशा प्रतिष्ठां त्वं अगमा शाश्वता समाहा यत् क्रौंच मिथुनात एकम अवधीहि कामयो हितम." अरे निशाबा, आयुष्यभर तुला शांती कधी मिळणार नाही, प्रतिष्ठा कधी मिळणार नाही. ते विषण्ण अवस्थेत विचार करायला लागले, की माझ्या तोंडून आणि ही अशी छंदोबद्ध रचना कशी झाली? तितक्यात तिथे ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव म्हणाले, "अरे मीच ते तुझ्या ओठावरती आणि ही सरस्वती जागी केलेली आहे. कारण तुला तर रामचरित्र म्हणजे लिहायचंय. या चरित्रातले सर्व घटना वेळोवेळी असणारे सगळे जे आहेत म्हणजे वेळोवेळी उमटणारे भाव सगळे तुला अचूक समजतील आणि तुझ्याकडून जे लिहिले जाईल ते सर्व सत्य असेल, अमर असेल." म्हणून त्यांनी रामायण लिहायला सुरुवात केली. बघा असं आहे एकंदर 220 रामायणं, रामकथा आहेत. मोठ्या-मोठ्या संतांनी, नंतर मोठ्या-मोठ्या ऋषींनी, मोठ्या-मोठ्या कवींनी लिहिलेत. ह्या सगळ्या ज्या ह्या आहेत, त्या सगळ्यांपैकी जी वाल्मिकींची जी रामकथा ही ती प्रमाणभूत आहे. त्याचं कारण असं आहे, ते ते त्यावेळेला म्हणजे समकालीन होते. ज्यावेळेला ते लिहित होते हे रामायण लिहित होते, त्याच वेळेला त्यांच्या आश्रमामध्ये सीतामाई होत्या आणि त्याच वेळेला सीतामाईंना ते लिहिलेले सगळे सर्ग वाचायला द्यायचे. म्हणजे त्यांच्या डोळ्याखालून गेलेले हे सगळे सर्ग आहेत आणि म्हणून ते सगळे सत्य आहेत. त्याच्यामध्ये कुठेही चमत्कार नाहीत. आणि राम म्हणजे देव नसून राम हा नर आहे, राम हा माणूस आहे, हा मुख्य भाग त्यांनी लिहिलेला आहे. एकंदर 24,000 श्लोक त्यांनी लिहिले आणि जसं 24 अक्षरांमध्ये गायत्री मंत्र आहे. तर 24,000 पैकी 1,000 श्लोक संपल्यावर 1,051 जो श्लोक आहे, तर गायत्री मंत्राचा 1 अक्षर अशाप्रमाणे त्यांनी 24,000 श्लोकांचं रामायण लिहिलं. खरं म्हणजे जानकीचं चरित्र सांगण्यासाठी महर्षी वाल्मिकींनी ही रामकथा लिहिली आहे. कृष्णं रामायणं काव्यं सीतायाः चरितं महत्. स्वतः महर्षी हे रामाच्या म्हणजे स्वतः राम हे या महर्षींच्या आश्रमात गेलेले असताना त्यांची चर्चा झालेली आहे. त्यांनी त्यांना दोघांना पाहिलेलं आहे आणि त्यामुळे दोघांची एकमेकांची गाठभेट झालेली आहे.
सीतेच्या त्यागानंतर सीताबाई वाल्मिकींच्या आश्रमात वनदेवी म्हणून राहत होत्या आणि त्यावेळेला त्यांनी नेहमी त्यांचे श्लोक म्हणजे पाहिलेले आहेत. युद्धकांडामध्ये हनुमानाचा एक श्लोक आणि हनुमानाने वाचला आणि तो लगेच म्हणाला, की हा श्लोक बदला. कारण काय? हा श्लोक चुकीचा आहे. जेव्हा कधी राम समोर पाय घेतात, तो कधीही मागे घेत नाहीत. त्याने एकदा प्रत्यंचा जोडली धनुष्याला, की ती कधी मागे घेत नाही. तुमच्या श्लोकामध्ये जे हे लिहिलंय हे बरोबर नाहीये. त्यावेळेला कुंती म्हणाले, "मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी जे पाहिलंय तेच लिहिलंय. त्यामुळे मी माझा काही श्लोक बदलणार नाही." शेवटी रामाकडे गेले तेव्हा राम म्हणाले, "दोघांचंही बरोबर आहे." त्याचं कारण असं, की एकदा लढता-लढता रावण इतक्या माझ्या जवळ आला, की मला थोडंसं मागे व्हावं लागलं आणि मागे होऊन आणि मला प्रत्यंचा जोडावी लागली आणि म्हणून मी मागे पाय घेतला. नाहीतर मी पुढे घेतलेला पाय कधीही मागे घेत नाही. म्हणजे रामायण हे सीता हनुमानाच्या नजरेखालून गेलेलं आहे. धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समत्विताम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रत्यक्षते. इति अहास म्हणजे असंच घडलं असं ह्या रामायणात आहे. बघा जेव्हा सत्कर्माच्या, सद्भावांच्या, सत्क्रियांच्या लाटा उसळत असतात, त्या वंशामध्ये रामासारखे महापुरुष जन्माला येतात आणि म्हणूनच अयोध्या नगरीचे महर्षी वाल्मिकींनी फार सुंदर वर्णन केलंय. ही जी अयोध्या नगरी जिथे युद्ध नाही ती अयोध्या नगरी. ती धर्मनगरी आहे. तिच्या ज्या त्या त्या नगरीमध्ये उंच तिंद सुंदर-सुंदर म्हणजे ह्या आहेत, इमारती आहेत. रस्ते जे आहेत ते मोठे रुंद आहेत. त्या रस्त्यावर रोज संध्याकाळी आणि सडे मारायचे. कारण रोज फिरायला जर लोक जात असतील, तर त्यांच्यावरती धूळ उडू नये म्हणून छान-छान बागा होत्या. बागामध्ये करंज्या म्हणजे कारंजी होती. असं मोठं सुरेख वर्णन आणि वाल्मिकीने त्यावेळेला त्याच्यामध्ये केलंय. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतात. त्याप्रमाणे भगवान राम हे सत्यनिष्ठ होते. कारण त्यांच्या वंशातले सगळे जण सत्यनिष्ठ होते. पहिला जो राजा आपण घेतला तो हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र राजाने स्वप्नामध्ये म्हणजे विश्वामित्राने राज्याचं दान मागितलं. त्याने ते स्वप्नामध्ये मागितलं राजाचं दान तर दिलंच, पण दक्षिणा काय द्यायची? आणि म्हणून दक्षिणा देण्यासाठी स्वतःला, बायकोला, मुलाला विकाला म्हणून काशीच्या नगरीत गेले. आणखीन आपलं जे बोलणं आहे ते त्यांनी खरं केलं. दुसरा म्हणजे दिलीप, तिसरा म्हणजे रघु, चौथा म्हणजे अज. अजचा जो मुलगा आहे तो म्हणजे दशरथ. दशरथांची 4 मुलं. अशी ही रामकथा, ही सद्गुणांची कथा आणि म्हणून वाल्मिकींनी वर्णन केलेली आहे. बघा असा एक चुकीचा समज आहे, की महर्षी वाल्मिकींनी रामायण पहिल्यांदा लिहिलं आणि नंतर मग राम जन्म झाला आणि मग नंतर म्हणजे त्यांनी वाल्मिकी रामायण लिहिल्याप्रमाणे राम जीवन जगले. पण ते अगदी चुकीचं आहे. कारण काय, की आत्ताच आपण पाहिलं, की म्हणजे ज्यावेळेला ते रामायण लिहीत होते आणि त्यावेळेला त्यांच्या आश्रमामध्ये सीतामाई होत्या. त्यांनी स्वतः रामाला, सीतेला पाहिलेलं आहे. वाल्मिकी हे एक लोकोत्तर कवी आहेत. कवी म्हणजे कोण हो? ज्याने आपलं मन जिंकलंय, तोच परमेश्वराचं सृष्टीचे रहस्य ओळखू शकतो. इंद्रियांवर, राग-द्वेषांवर ताबा मिळवू शकतो. वाल्मिकी अगदी तसेच होते. कवी विश्वप्रेमाने रंगून गेलेला असायला हवा. संपूर्ण जगावर प्रेमाची पाखर घालणारा असावा. व्यापक बुद्धी असायला हवा. वाल्मिकी त्यापैकी एक असल्याने त्यांच्या काव्याला फार मोठं महत्व आहे. सर्वसामान्यपणे माणसं जेव्हा विषय सुखाच्या मागे लागतात, विचार करतात, त्यावेळी कवी आत्मचिंतन करीत असतो. विश्व हे आत्मरूप आहे आणि आत्मा हा विश्वरूप आहे, असं कवीला वाटतं. ज्याला बाह्य जगतात आनंद वाटतो तो मुळी कवीच नाही. कवी म्हणजे आत्मनिष्ठ कवी. कवी म्हणजे स्वयंभू. कवी म्हणजे शाश्वत काळाकडे ध्यान देणारा व्यक्ती आणि म्हणून हजारो वर्षानंतरही लोकांच्या प्रत्येक कौटुंबिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांची उत्तरे रामायणात आपल्याला सापडतात. रामायणात काही वैशिष्ट्य असेल तर हे आहे, की नर, वानर, राक्षस, देव, पशु, पक्षी यांचं स्नेहसंमेलन आपल्याला ह्या रामायणात दिसतं. केवढी अलौकिक एकात्मता आणि आत्मनिष्ठा आहे. उत्कृष्ट चरित्र असलेलाच राज्याधिकारी होऊ शकतो. हा रामराज्याचा पहिला नियम होता. भरत ज्यावेळेला आजोळहून आल्यावर त्याला कळलं, की दशरथ राजाने रामाला वनात पाठवले. मग तो मृत्युमुखी पडला आणि त्यावेळी रडत न बसता भरताने कैकेयीला विचारलं, "अगं रामाला वनवासात पाठवायचा दशरथाला काय बरं अधिकार? काय रामाने ब्राह्मणांचं धन चोरलं? का कोणाला लुबाडलं? का एखाद्या स्त्रीवरती बलात्कार केला?" पण हे सगळं करणं शक्य नाही. राम हे करणं शक्य नाही आणि म्हणून कैकेयी ओरडते, "अरे तू रामाबद्दल असं कसं बोलतोस? तो हे करणं शक्य नाही." आणि म्हणून
राजा हा अमात्य तसेच कोणाही अधिकाऱ्याचे चारित्र्य पाहिले जायचे. एवढंच नव्हे तर राज्यकारभार करणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या चारित्र्याविषयी बारकाईने तपासले जायचे. हेच होतं रामराज्य. रामकाळात अष्टप्रधान संस्था होती. राजाप्रमाणे तेही विशुद्ध चारित्र्य संपन्न असत. त्यांच्या सल्ल्यानेच राजा राज्यकारभार करायचा. रामराज्यात राज्याचे नियमन करण्यासाठी वैराग्य आणि ज्ञान संपन्न असलेले, राजसत्तेच्या कृपाप्रसादावर न जगणारे, केवळ प्रसंगी राजसत्तेला जाब विचारणारे ऋषी मंडळ होते. मुख्य ते विरक्त आणि निर्भीड असायचे. त्याचे मुख्य म्हणजे वसिष्ठ ऋषी होते. उदाहरण द्यायचं असेल तर एकदा विश्वामित्रांना आणि यज्ञ करायचा होता म्हणून ते दशरथ राजाकडे आले आणि त्यांनी मुनींनी त्यांची पाद्यपूजा आणि केली आणि जरा आघळ-पघळ बोलणारे असल्यामुळे ते म्हणाले, "राजा तू कशा करता आला माहीत नाहीस, पण मी तुला जे जे तुला हवं ते देतो." मग ते म्हणाले, "मला राम दे." तेव्हा राजा म्हणाला, "मी राम देणार नाही. हवं तर मी येतो किंवा माझी सेना पाठवतो. मला रामच हवा. तू मला राम दे." असं म्हणल्यावर त्याने नकार दिला. परंतु वसिष्ठ मुनी आता वसिष्ठ आणि विश्वामित्र या दोघांचं भांडण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपल्या राज्याच्या भल्याकरता वसिष्ठ आणि राम दशरथांना म्हणतायत, "तू रामाला पाठव." अरे ते आले आणि त्यांनी रामाला मागितलं, हा तुझ्यावरती मुळे अनुग्रहच झालाय." अरे असे समज कारण काय, की हे जे विश्वामित्र आहेत, हे स्वतः आपल्या यज्ञाचं रक्षण करू शकतात. पण ज्या अर्थी त्यांनी रामाला म्हणजे मागितलंय, त्या अर्थी त्यांच्या मागे काहीतरी हेतू आहे आणि तो हेतू म्हणजे असा आहे, की त्यांना रामाला राजा बनवायचंय, त्यांना उत्तम त्याला नागरिक बनवायचंय. त्यांच्याकडे असणारी जी 54 अशी अस्त्र-शस्त्र आहेत, ती त्याला द्यायची आहेत आणि म्हणून तू त्याला दे. ह्याचा अर्थ असा, की अमात्य मंडळ राज्याचं प्रजेचं नियमन करीत जरी करीत असलं, तरी त्याच्यावर राजसत्ता होती आणि त्याच्यावर ऋषी मंडळ आणि त्याच्यावर शाश्वत अशी नैतिक मूल्य म्हणजे नैतिक मूल्यांचंच राज्य चालत असे. रामराज्यासारखं शासन स्तोत्रामुळे झालीच नाही. त्यामुळेच वाल्मिकींसारख्या निष्काम ऋषींना आणि हातात लेखणी घ्यावी लागली आणि रामायण लिहावं लागलं. दुसरा प्रसंग म्हणजे असा, की रामायणाच्या शेवटी काळपुरुष हा एकांतात रामाशी खाजगी गोष्ट करायला आला आणि खोलीच्या बाहेर कोणाला उभं केलं, तर त्याला कोणीही आत येऊ नये आणि म्हणून संरक्षण करण्याकरता म्हणून लक्ष्मणाला उभं केलं आणि असा नियम सांगितला, की जर कोणी आत आलं, तर त्याचा शिरच्छेद करायचा. इतक्यामध्ये दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषी म्हणाले, "मला ताबडतोब रामाला भेटायचं एक महत्वाचं काम आहे. तुम्ही जाऊ शकत नाही कारण आत एक महत्वाची बैठक सुरू आहे." परंतु ते दुर्वासच ऋषी होते. त्यांनी काही त्यांचं ऐकलं नाही आणि त्यावेळेला मी संबंध अयोध्या जाळतो, तर अयोध्या जाळण्यापेक्षा माझा जरी मृत्यू झाला तरी हरकत नाही आणि म्हणून लक्ष्मण आत जायला लागला. त्यावेळेला दोघांचीही चर्चा होऊन आणि दोघं बाहेर येत होते. तरी परंतु वसिष्ठांनी सांगितलं, की नियम काय होता, त्याप्रमाणे तुला आता देह ठेवावा लागेल. ह्याचा अर्थ असा, की नियमाप्रमाणे मृत्यू दंडाची शिक्षा तुला द्यायला हवी. म्हणजे राजाच्या वर ऋषीमंडळांचं वर्चस्व असायचं हे आपण पाहिलं. बघा आपण डोळस नजरेने रामायणाचं अध्ययन केलं तर असं कळून येतं, की केवळ म्हणजे वधामुळे श्रीराम हा नराचा नारायण झालेला नाही. मग त्यावेळेला रावणाच्या विरुद्ध 3 महान अशा बलाढ्य असे राजे होते. एक म्हणजे राजा बली, दुसरा म्हणजे सहस्त्रार्जुन आणि तिसरा म्हणजे वाली. सहस्त्रार्जुन एकदा अंघोळ करत असताना आपले हजारो हात पसरून आणि तो अंघोळ करतोय तेव्हा संबंध पाण्याचा प्रवाह हा अडला गेला आणि सगळा मागे गेला. पाणी सगळं म्हणजे अ, मागे जाऊन आणि मागे रावण आणि रावणाचा कबिला अंघोळ करत असताना सगळेजण पाण्यामध्ये बुडायला लागले. म्हणून रावण रागारागाने आला आणि दोघांचं आतुर युद्ध झालं. त्यावेळेला सहस्त्रार्जुनी त्याला जेरीस आणलं. तिसरा म्हणजे वाली. वाली हा अत्यंत शूर असल्यामुळे ह्या तिघांनी त्याला हरवलं होतं. वाली पराक्रमी होता, पण भोळा होता. उलट रावण हा पक्का मुत्सद्दी होता. एकमेकांमध्ये असा ठराव झाला, की कुणावरही परचक्र आलं तर परस्परांना आपण मदत करायची. खरं म्हणजे वालीला कोणाच्याही मदतीची गरज नव्हती. परंतु वालीच्या मदतीसाठी म्हणून 14,000 खडी फौज त्यांनी दंडकारण्यात ठेवली. त्याच्याबरोबर खरं, दूषण आणि त्रिशिरा आणि त्याच्यावर त्याची बहीण शूर्पणखा अशाची सगळी व्यवस्था केली. किष्किंधेच्या सीमा प्रदेशात म्हणजेच दंडकारण्यात रावणानं आपलं सैन्य ठेवलं होतं. खरं तर वालीला रावणाला पराभूत करण्याचं शौर्य असूनही राष्ट्र रक्षणाचा पोच त्याच्याकडे नसल्यामुळे त्यांनी त्याला तिथे
आणि सैन्य ठेवायला लावलं. या पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला तर रामाचं श्रेष्ठत्व लक्षात येतं. रावणाशी सख्य करणाऱ्या वालीचा त्यांनी वध करून सुग्रीवाला राजा बनवलं आणि संपूर्ण उत्तर-दक्षिण जम्बूद्वीप त्यानं एकसंघ केलं आणि हेच त्याचं अवतार कार्य. खरं तर सीताबाईला सोडवून राम कधीही आणू शकले असते. काही त्यांना रावणाला मारायची गरज पण नव्हती. परंतु व्यष्टीपेक्षा समष्टी श्रेष्ठ आहे हा विवेक क्षणभरही सोडून गेला नाही आणि त्यामुळेच नराचा नारायण झाला आणि म्हणूनच आपण म्हणतो की माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः. रामाचं चरित्र हे जीवनातल्या प्रत्येक बाबतीत प्रकट झालेलं आहे. रामायणा अ, रामायणात एक असे काही विशेष आहे, की आजचे जडवादी देशही रामायणाचे संशोधन करीत आहेत. अर्थशास्त्राच्या बाबतीत सुद्धा रामायणाने आपल्याला मार्ग दाखवला आहे. रामराज्य सांगते, की तुम्ही तुमच्या पैशाचे मालक नसून विश्वस्त आहात, ट्रस्टी आहात. तुम्ही तुमचा पैसा वाटेल तसा वाटेल तेवढा खर्च करू शकत नाही. मिळालेला पैसा हा माझा नसून ईश्वराचा आहे आणि त्यामुळे किती आणि कसा खर्च करायचा ह्याच्यावर तुम्हाला बंधन आहे. कोणीही उपाशी मरू नये याचं नाव अर्थशास्त्र. रामराज्यात कोणीही लोभी, दुर्बळ, बेकार असा कोणीही नव्हता. खुशीने सगळेजण कर भरायचे कारण त्या काळी उत्पन्नाचा 6वा भाग कर म्हणून असायचा. कर का भरायचे? कारण त्या कराचा उपयोग लोकांसाठीच राजा करत असल्यामुळे खुशीने लोकं करतात. 48 प्रकारचे उद्योगधंदे रामायणात सांगितलेले आहेत. रामकाळात सोन्याची नाणी वापरात होती. वाईट मार्गाने पैसा मिळवणारा जो असेल त्याला लोकं वाईट टाकायचे, त्याच्याशी संबंध ठेवत नसत. रामकालीन अर्थशास्त्र हे एक मोठं दिव्य आणि सफळ असं शास्त्र होतं. वाल्मिकी ऋषींनी आर्थिक समृद्धीचे तर वर्णन केलं आहेच, पण समाजाच्या राष्ट्रीय चारित्र्याचेही वर्णन अत्यंत विचारपूर्वक केले आहे. अमाप पैसा असो, प्रगाढ विद्वत्ता असो, परंतु सामाजिक चरित्र नसलेल्या माणसाला समाजात अजिबात किंमत नव्हती. पैसा आणि विद्वत्ता कमी असली तरी चालेल, पण तो चारित्र्यवान असला पाहिजे आणि त्यामुळे आर्थिक आणि शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकास सुद्धा झालेला होता. लोकांमध्ये स्वकर्तव्याची जाणीव असल्याने संपूर्ण समाज हा चारित्र्य संपन्न होता. रामकालीन समाजात पहिल्या प्रथम कर्तव्याची जाणीव करून दिली जात असे. बालकांडाच्या 6व्या सर्गात रामकालीन लोकांचे फार मोठे सुंदर वर्णन केले आहे. सर्व लोक सज्जन असून देवाप्रमाणे वागायचे. लहानपणापासून अत्यंत संस्कार असे मुलांवरती घातले जायचे. तपोवन ही तपोवन पद्धती शिक्षण पद्धती म्हणजे तपोवन पद्धती होती. मोठी सुंदर निर्दोष अशी आदर्श पद्धती होती. तपोवनात गरीब आणि श्रीमंत, राजाचा मुलगा आणि एखादा गरीबाचा मुलगा जवळ बसून आणि शिक्षण घेत असत. त्यावेळचे ऋषी-मुनी आणि जे गृहस्थाश्रमात असायचे, पण ते तपोवनामध्ये राहून आणि मुलांना शिक्षण द्यायचे. सगळं शिक्षण फुकट, जेवण-खाण फुकट, कपडा-लत्ता फुकट अशा प्रकारची शिक्षण पद्धती होती. त्याप्रमाणे कारण हे महान ऋषी तपोवनात विद्यार्थ्यांना अतिशय प्रेमाने आपल्या मुलासारखेच वागवायचे. 2 गोष्टी मोठ्या महत्त्वाच्या त्यावेळेला होत्या. एक म्हणजे ब्रह्मचर्य व्रत आणि दुसरं म्हणजे तीव्र बुद्धी. तपोवनाचे जीवन अगदी साधं, स्वस्थ जीवन असं होतं. त्या ठिकठिकाणी स्वाध्याय मंदिर होती. राजसत्ता ही अन्नाची व्यवस्था करी, पण ब्रह्मसत्ता हा तेज, ज्ञान आणि प्रेम यांची व्यवस्था करत असे. रामकालीन नागरिक हा संस्कारी, सुशील, समंजस होता. त्यात नरश्रेष्ठ राम होते आणि त्याची जीवनकथा म्हणजे रामायण हे ह्या वाल्मिकीने लिहिलेलं आहे. 14 वर्षाच्या वनवासामध्ये चालता राम, सीता, लक्ष्मण अत्रि अनुसूयेच्या आश्रमात आले. अनुसया महान पतिव्रता आहे आणि तिचं वर्णन स्वतः अत्रीनेच केलंय. ज्ञानाने, तपाने, वयाने अनुसया ही सीतेपेक्षा खूप श्रेष्ठ आहे. तिच्या आज्ञे वाचून सूर्य सुद्धा उगवू शकत नव्हता. सतत 10 वर्ष दुष्काळ पडला असताना स्वतःच्या सामर्थ्याने सर्व परिसर तिने सुजलाम सुफलाम केला होता. असं असताना सीते इतक्या लहान वयात सीता अगं तू इतक्या लहान वयात सर्व संग परित्याग करून आपल्या नवऱ्याच्या मागे आणखीन पती धर्माप्रमाणे आलीस. मला बघून खूप आनंद होतोय. मला तुला काहीतरी द्यावंसं वाटतंय. काय गं देऊ? तूच मला सांग. तेव्हा ती म्हणते, "खरं सांगू का? कोण मागतं? ज्याच्याकडे काहीही नसतं तो मागतो. माझे पती राम आहेत आणि राम म्हणजे रामाकडे काय नाहीये, म्हणून मला काही देऊ नका. फक्त एक काय म्हणजे ती पुन्हा असं म्हणते, की "मी क्षत्रिय कन्या आहे आणि क्षत्रिय कन्याचा हात नेहमी वर असतो, घेण्याकरता कधीही खाली येत नाही. म्हणून याचक वृत्ती आमच्याकडे नसते, म्हणून मला काही देऊ नका."
कितीही श्रेष्ठ असली तरी तिच्या भिडेखातर आपली परंपरा सोडणे योग्य नाही, असा सुंदर बोध इथे महर्षी वाल्मिकी आपल्या सगळ्यांना देतात. खरं म्हणजे वास्तविक तिच्याकडे काय होतं? आता त्या जंगलामध्ये तिला काय मिळत असणार? पण केवढी स्वाभिमानी होती ती स्त्री आणि म्हणून या वाल्मिकीनी सीतेचं वर्णन जे केलं आहे स्थळोस्थळी, ते मोठं आश्चर्यकारक वाटतं. शेवटी अनुसयाने तिला अक्षय अशी वटी दिली, अक्षय अशी वस्त्र दिली, की जी कधी खराब होणार नाहीत. पुढे गेल्यानंतर सुतीक्ष्ण नावाच्या ऋषींकडे गेल्यानंतर आणि एक खूप मोठे ढीग पाहिला हाडांचा आणि त्यावरती म्हणते, हा हाडांचा ढीग कसला आहे?" तेव्हा राम म्हणतात, की "अगं, अनेक राक्षसांना मारल्यानंतर त्यांच्या ह्या मेलेल्या ह्याच्यापासून जमलेला हा ढीग आहे हाडांचा." तिने एकदा प्रश्न विचारला होता, "तुम्ही तापस वेश घेऊन आणि तुम्ही इथे जंगलात आलेला आहात आणि एका तरी तपस्वीच्या हातामध्ये एक म्हणजे शस्त्र आहेत का? मग तुम्ही हे कोदंड का घेतलत?" आणि त्याचं उत्तर आता राम देतायत, की ह्या सगळ्यांचं रक्षण करण्याकरता आणि म्हणून ते कोदंड खाली ठेवलेलं नाही. आणि ते पुन्हा असा एक म्हणजे एक आपल्याशी मनाशी विचार करतात आणि एक प्रतिज्ञा करतात, की जोपर्यंत मी सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्मूलन करणार नाही, तोपर्यंत मी नगरात प्रवेश करणार नाही. पु पुढे आपण पाहतो, की ज्यावेळेला सुवर्णमृग पाहिलं होतं, ते मला हवं असं ती मागे लागली. ह्याचं कारण असं, की सुवर्णाचं मृग पाहिल्यानंतर राम आणि लक्ष्मण दोघांच्याही मनात येतं, की हे असं असणं शक्य नाही, हे मायावी आहे. परंतु एकदा भरद्वाज ऋषींनी रामाला म्हटलं असतं, "ही लहान मुलगी तुझ्याबरोबर आणि आलेली आहे, सगळं सोडून आली आहे. पायात चपला न घालता इतके सगळे कष्ट सहन करते, तेव्हा तिने काही जर मागितलं, तर नाही म्हणू नकोस. तिला प्रेमाने सगळं देत जा." आणि त्याप्रमाणे लक्ष्मणात राम म्हणतायत, "तिने आतापर्यंत मला काही मागितलं नाहीये. प्रथमच तिने मला सुवर्णमुरुग मागितलाय आणि म्हणून मी तो द्यायला जाणार. मला माहिती आहे हा मायावी आहे आणि म्हणून राम गेलेले आहेत." इथे राम गेले आणि त्यावेळेला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, की हा हा जो रावण आहे, आपला वेश बदललाय आणि आलाय, "ओम भवती भिक्षाम देही" म्हटल्यानंतर ही गृहस्थाश्रमात असणाऱ्या सीतेने फळं द्यायला म्हणून बाहेर म्हणजे ती आली आहे. लक्ष्मण रेषा वगैरे हा उल्लेख नाही. जसा त्या सुवर्ण मृगाची कासोळी शिवायचा वगैरे या म्हणजे रामायणामध्ये ह्याचा उल्लेख केलेला नाही. आता त्यांनी म्हटले, "मी 2-3 दिवसाचा उपाशी आहे आणि तो बेशुद्ध पडल्याचं नाटक करतोय, म्हणून मी पाणी शिंपडायला म्हणून बिचारी गेली आणि तिने त्या त्या रावणाने तिला उचललं आणि आपल्या रथामध्ये बसवलं. वाटेमध्ये जटायू भेटला आणि जटायू ती खूप त्याला त्याला तिला सोडवायचा प्रयत्न केला. जटायूला विचारलं रामाने, की तुझा मृत्यू कशात आहे?" तेव्हा तो म्हणाला, "माझा मृत्यू पंखात आहे." "तुझा मृत्यू कुठे आहे?" तेव्हा राम म्हणाला, "माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये माझा मृत्यू आहे." मग त्याच्या पायाच्या अंगठ्याला टोच मारण्याकरता म्हणून खूप प्रयत्न जटायूने केला आणि जटायू खरं बोलल्यामुळे तो मेला. जटायू पण मेला, पराभव झाला आणि सीतेला पण रावणाने पळवलं. यावेळेस जेव्हा जेव्हा परत येतो लक्ष्मणाला राम पाहतो, तेव्हा राम म्हणतो, की "अरे, तू का आलास? तुला मी सांगितलं होतं, की तिला सोडून येऊ नकोस. कारण आता हे जे पंचवटी आता हे काय झालंय, तर हे रणांगण झालंय. तू का आलास?" म्हणून सेनापतीच्या प्रमाणे आणि ह्याला खूप लक्ष्मणाला खूप राम रागवलाय. राम हे अक्रोधी आहेत, कधीच रागवले नाही. 1-2 ठिकाणी फक्त रामाचा क्रोध आपल्याला बघायला मिळतो. अशाप्रमाणे जटायूनी खरं बोलल्यामुळे पण पुढे मात्र जेव्हा हनुमान गेलाय लंकेमध्ये आणि रामाने हनुमानाला विचारलंय, की "तुझा मृत्यू कुठे आहे?" तेव्हा तो म्हणतो, "माझा मृत्यू आहे शेपटीत." त्यामुळे शेपटी जाळायचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा शेपटी तर जळली नाही. हनुमान पण जळला नाही. परंतु कोण जळला? तर तो जळला म्हणजे रावणाची लंका अर्धी जळली. म्हणजे कधी खरं बोलावं, कधी खोटं बोलावं हे सुद्धा फार सुंदर विवेचन आणि वाल्मिकी ऋषी इथे करतायत. एखादी गाय चालली आहे, कसाही मागून येतोय हातामध्ये कोयता घेऊन आणि त्यांनी जर एखाद्याला विचारलं, "गाय कुठे गेली?" अशाला खरंच खोटं बोलावं. अशाप्रमाणे आपल्याला ह्या रामायणातून अनेक गोष्टींचा म्हणजे विचार आणि आपल्याला पाहायला मिळतो. जर आपल्या वैभवाचे लंकेत गेल्यावर महाबलाढ्य रावण तिचं मन वळण्याकरता म्हणून अनेक गोष्टी सांगतोय. आपल्या वैभवाचं वर्णन करतोय. तिला पुष्पक विमानातून संबंध लंका दाखवतोय. पण एकदा ती म्हणते, "मी राजहंसी आहे, कारण मी राजहंसाची बायको आहे." अरे, तू तर डोमकावळा आहेस. म्हणजे बघा, इतकं स्पष्टपणे कोण बोलू शकतो?
जो निर्भय आणि समर्थ मनच संरक्षणक्षम बनू शकतं. भारतीय युवतींच्या मनावर या सीतेच्या जीवनाचा संस्कार व्हायला हवा, असं ह्या ह्या असं ह्या वाल्मिकीनी या रामायणात म्हटलं आहे. शबरी हे रामायणातील एक आदर्श चित्र आहे. आज पावलोपावली आम्ही साधनाच्या अभावी अडून बसतो. हे नाही, ते नाही म्हणून रडगाणं गातो. परंतु एक सामान्य व्यक्ती कोणत्याही साधनांच्या अभावी जीवनातलं श्रेष्ठतम ध्येय असं साध्य करू शकते, हे आपल्या ध्यानात येईल. भिल्लाची ही मुलगी ना शिक्षण, ना संस्कार, पण स्वतःचा उद्धार तिने स्वतःच कसा करून घेतला, हे आपण विसरता कामा नये. सुंदरकांडामध्ये हनुमानाला आता 100 योजनं आणि सागर पार करायचा आहे. कारण सीता आता कुठे आहे ह्याचा शोध लागलाय. तर मग 100 योजना कोण जाणार पार करून? आणि त्यावेळेला हा रडत बसलाय हनुमान आणि रडत बसला असताना जांबुवंत जाऊन आणि त्याला सांगतोय, "अरे तू कोण आहेस? विसरलास का? अरे तू जन्मल्याबरोबर आणि सूर्यावरती फळ म्हणून खायला गेलेला, तुला अनेक देवांनी इतकी वर दिली आहे, ते विसरलास का? उठ आणि त्या तू रामकार्य करायला निघ." आपल्यामध्ये सुद्धा अनेक शक्ती असतात, पण त्या आपल्याला आपण त्या शक्ती जाणत नाही आणि म्हणून आपल्या त्या शक्ती आपल्या कार्याला आणत नाही. म्हणून वाल्मिकी ऋषी म्हणतायत, आपल्यामध्ये शक्ती आपण जाणायला पाहिजे. अशा ही जी म्हणजे 100 योजना समुद्र उल्लंघनाची जी गोष्ट आहे सुंदरकांडामध्ये, 7 कांडांपैकी सुंदरकांड हे सुंदर नाव मी रामानेच त्या कांडाला दिलं असावं, असं या म्हणजे वाल्मिकीचं म्हणणं आहे. शास्त्रबुद्ध शुद्ध म्हणजे ज्यावेळेला हा निघालाय म्हणजे हे उल्लंघन करायला, तेव्हा ती पद्धत किती शास्त्रशुद्ध होती. ज्यावेळेला त्यांनी आकाशामध्ये उड्डाण करायच्या पूर्वी आणि त्यांनी स्वतःला आपले कान थोडे आकुंचित करून घेतले आणि थोडा मागे सरकला आणि मग जोराने उड्डाण उड्डाण मग केलेलं आहे. जेव्हा तो उड्डाण करायला निघाला, तेव्हा सगळ्या ज्या वानरसेना होती, ह्या सगळ्या वानरसेनांनी त्याचा जय-जयकार केलाय. कोणी म्हटलं, की "आम्ही तू येईपर्यंत उपाशी राहू." कोणी म्हटलं, "आम्ही एकभुक्त होऊ." कोणी म्हणालं, "आम्ही पाणीच पिणार नाही." असं प्रत्येकाने त्याला त्यांना सदिच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाने जे जे मोठे होते त्यांनी त्याचा आशीर्वाद दिलाय. म्हणजे आपण जे कार्य करतो, ते आपल्या कार्याच्या मागे जी आपल्याला आपली कार्याची पूर्ती होते, ती फक्त स्वतःच्या कृतीमुळे होत नाही, तर त्याच्यामागे सगळ्यांचे आशीर्वाद असतात, सगळ्यांच्या सदिच्छा पण असतात. अशा प्रकारचा सुंदर उपदेश आपल्याला इथे वाल्मिकी करतायत. 100 योजनांचा हा जो सागर ओलांडायचा आहे, 100 योजनांचा आपण हाही भाव म्हणू शकतो, की 100 योजनांचा समुद्र पार केल्यानंतर मग सीतारूपी शांती आणि म्हणजे तत्वाची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. पण त्याच्या 100 योजनांचा म्हणजे काय? हा देहाभिमान. जन्मभर मी म्हणजे देह ह्याच्यामध्ये आपण इतके गुंतलेलो असतो, की देहातल्या देहीकडे आपलं लक्षच जात नाही. 100 योजनांचा जेव्हा हा पार करायला लागला, तेव्हा अनेक आणि संकट आली. पहिला म्हणजे मैदानात आला पर्वत. "ये रे, बस माझ्यावर. थोडंसं पाणी पिऊन मग पुढे जा." तेव्हा तो बोलला, "रामकार्याकरता, स्वामी कार्य करण्याकरता मी निघालो आहे. मी त्यांचा सेवक आहे. कार्य पूर्ण केल्याशिवाय मी आराम घेणार नाही, मी बसणार नाही, मी थांबू शकत नाही. जोपर्यंत कार्य पूर्ण होणार नाही, तोपर्यंत सेवकाला विश्रांती घेणं उचित नाही." असं या हनुमंताच्या जीवनातून आपण शिकू शकतो. दुसरं म्हणजे सुरसा. ती म्हणाली, "मी तुला खाणार आहे. मला खूप भूक लागली. खा मला. मी तिथून येतो. स्वामी कार्य करून येतो, मग तू मला खा." तेव्हा ती म्हणते, "चालणार नाही. मी तुला खाणार." म्हणून तिने 20 योजने आणि आपलं मुख मोठं केलं. हा 30 योजने मोठा झाला. तिने आणखीन 40 योजने मुख मोठं केल्यानंतर हा अगदी छोटा झाला. पटकन तिच्या मुखात गेला आणि बाहेर आला. आपल्याला हे शिकवतं, की महान संकट आलं तर त्याच्यापुढे लघुरूप घ्यावं, नम्र व्हावं. इथे आपल्याला शिवाजी महाराजांची आणि अफझल खानासमोर घेतलेलं जे रूप आहे ते आपल्याला म्हणजे आठवतच आहे. सीतेपासून इतकंच काम ते हनुमंतावर सोपवलं नव्हतं, पण नुसता सांगताना पण नव्हता. तो एक उत्कृष्ट दूत होता, उत्तम दूत होता. त्याला राज्यसभा पाहिजे होती आणि म्हणून त्याने अशोकवनालाच मुळी जाळून टाकलं. जेव्हा तो सुंदर वनामध्ये जेव्हा तो अशोक वनामध्ये यायच्या पूर्वी आणि त्यांनी रावणाच्या अशा सुंदर महालामध्ये रात्रीच्या वेळेला प्रवेश घेतला. अस्ताव्यस्त झालेल्या बायका पाहिला. रावण खूप मोठा महाकाय असा एक माणूस झोपलाय, तो रावण असावा तो असं मनाशी म्हणाला. जवळच मंदोदरी झोपली होती, अतिशय सुंदर होती. पण ही सीता असणं शक्य नाही आणि म्हणून त्यांनी सगळ्याचा विचार केला, जाऊन गच्चीवर गेला. या सुंदरकांडामध्ये अनेक श्लोक, जवळ-जवळ 40 ते 50 श्लोक फक्त विचाराचे आहेत. कोणतंही कार्य करण्याच्या पूर्वी
माणसाने विचार करून त्याचा आराखडा निर्माण करावा मनामध्ये आणि मग कार्य कसं करावं आता सुंदर ही गोष्ट या सुंदरकांडामध्ये आपण शिकतो. अशोकवनामध्ये एका झाडाच्या खाली आणि सीता बसलेली आहे. सीता बसलेली असताना त्याच वेळेला रावण येतो आणि तो तिला म्हणतो, "2 महिन्याच्या आत जर का तू मला वश झाली नाहीस, तर तुझे तुकडे-तुकडे करून माझ्या न्याहारीत खाईन." त्यावेळेला याला भयंकर म्हणजे राग येतो. इतका पराक्रमी असा बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारा हनुमान. पण त्यांनी विवेक जागा ठेवला. तो त्यावेळेला काही खाली आला नाही, त्याला मारलं नाहीये. हनुमान निघून गेला आणि त्यावेळेला त्रिजटा येते आणि त्रिजटा म्हणते, "अगं, त्रिजटाला सीता म्हणते, "काहीतरी विष आणून मला दे गं, मी मरून जाते. रोज या सगळ्या म्हणजे गोष्टी ऐकायच्या मला भारी कंटाळा आलाय." तेव्हा त्रिजटा म्हणते, "अगं, रात्री कधी मला एक स्वप्न पडलं. त्याच्यामध्ये मी एक मोठा महाकाय असा एक वानर पाहिलं आणि त्या वानराने सबंध लंका जाळली. अगं, तुझं नक्कीच कोणीतरी तुला सोडवायला येईल बरं." अशी ही त्रिजटा तिची मैत्रीण असते. आणि म्हणून याला असं वाटतं, हनुमानाला असं वाटतं, भगवंतानीच मला सांगितलंय, की याच्या पुढचं कार्य म्हणजे काय करायचं? तर लंकेला जाळायचं. कोणाच्या मुखातून भगवंत काय बोलेल हे काही सांगता येत नाही. अशा प्रकारची ह्या भगवंतानी मदत केलेली आहे. त्याने तिच्याशी चर्चा केली. तिला सांगितलं, "काळजी करू नकोस, लवकरच येईल." हा या सगळा भाग, कथाभाग तुम्हा सगळ्यांना माहिती आहे म्हणून न सांगता आपण पुढे जाऊया. आपल्याला असं वरवर असं वाटतं, की त्यांनी फक्त लंका जाळली आहे, पण लंका नुसती जाळली नाहीये, तर त्यांनी कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत. ज्यावेळेला माणसाला खायला अन्न असतं, राहायला जागा असते, प्यायला दारू असते आणि सगळं संपन्न जीवन असल्यानंतर मा मा ती माणसं हा राजा काय करतोय? रा रा राजाचं काम काय आहे? की त्याच्याकडे लक्ष द्यायचं कारणच नाहीये. रावण रोजच वेगवेगळ्या बायकांना आणून आणि आपल्या घरात ठेवायचा. त्यामुळे सीतेला आणलंय वगैरे ह्या गोष्टी काही मुळी कोणाला माहीतच नव्हत्या. पण जेव्हा त्याला पकडून आणि रावणासमोर नेलं आणि रावणाने विचारलं, की "तू कोण आहेस?" तेव्हा हनुमान म्हणाले, "मी रामाच्या सेनेतला सगळ्यात दुबळा, पण मी चपळ आणि म्हणून असा हा वानर आलोय." त्यावेळेला सगळ्यांच्या मनात आलं, हा इतका दुबळा जर म्हणजे एवढं मोठं काम करू शकतो, सबंध लंकेला जाऊ शकतो, तर त्यांच्यातले मोठ्यातले मोठे बाणर किती ताकदवान असतील आणि म्हणून हा जो फक्त एक वैयक्तिक जो प्रश्न होता या रावणाचा, तो आता सामाजिक म्हणजे प्रश्न झाला. आणखी सगळ्या गल्ल्या-गल्ल्यामध्ये जाऊन लोकं विचार करायला लागले, की रामाची सीता परत करावी, नाहीतर मग आपलं काही खरं नाही आणि म्हणून हा विषय प्रत्येकाच्या मनामध्ये यायला लागला. दुसरा म्हणजे महत्वाचा एक गोष्ट अशी झाली, की कोणी उल्लंघून माझ्या राज्यात येईल, असं कधी रावणाला वाटलंच नव्हतं. ती पण गोष्ट खोटी झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, की मला सोडवायला कोणीतरी येईल, नाहीतर मी अशीच मरून जाईल. अशा प्रकारचं ही जी दुःखी होती सीता, त्या सीतेच्या मनामध्ये आणि थोडासा आशेचा अंकुर फुटला. त्याच्यामुळे 4 मंत्री फुटले आणि रावणाच्या मंत्रिमंडळाचा विश्वास डळमळू लागला. रामाने उभारलेल्या सेतूला वाल्मिकींनी अभूतपूर्व म्हटलेलं आहे. अभूतपूर्वम रामेणम सागरे सेतुबंधनम हे विशेषण समुद्रातल्या सेतूला तर आहेच, परंतु मुख्य म्हणजे ज्यावेळेला राम, लक्ष्मण, सीता तिघंच आलेले आहेत. रावणाची लंकेला आपल्याला जायचं आहे, तर त्यांनी काही अयोध्येला जाऊन भरताला सांगितलं नाही, की मला सेना पाठव. त्यांनी आपली सेना आपण तयार केली. हजारो, लाखो लोकांना, लाखो वानरांना आणि सगळ्यांना एकत्र केलं. त्यांची मनाला मनं जोडून दिली. मुख्य म्हणजे त्यांनी काय केलं, की आर्यांना अनार्यांशी, निषाद, केवट, शबर या जमातीशी खरदूषणांचा नाश करून आर्यावर्त किष्किंधेशी जोडून दिला. समुद्रातील सेतू इतकंच ही मानवी सेतू अत्यंत महत्वाचा आहे. नर, वानर, राक्षस, लंकेहून आलेले बिभीषण आणि 4 मंत्री हे सर्व रामाच्या बाजूने लढलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे त्यांनी जो हा सेतू बांधलाय, हा स्थापत्य शास्त्राला धरून आहे. मोठमोठ्या पाषाणांचा आकार मोजण्याचे त्यांचे युनिट होतं. हत्तीच्या आकाराचे दगड होते. काही 10 हत्तींचे, काही 20 हत्तींचे असे मोठे-मोठे डोंगर फोडून क्रेनसारख्या यंत्राने ओढून सागरात टाकल्या. मोठमोठ्या तोफांनी दगड फोडले. म्हणजे इथे मोठे-मोठे इंजिनिअरच जातीने लक्ष देत होते. फक्त इंजिनिअरिंग शास्त्र प्रगत होतं असं नाही, तर वैद्यक शास्त्र सुद्धा तितकंच थोर आणि प्रगत झालेलं आहे. या संबंध वाल्मिकी रामायणामध्ये या सेतूबद्दल खूप खूप सुंदर माहिती लिहिली आहे. पहिल्या दिवशी 14 योजना, दुसऱ्या दिवशी 20 योजना, 21 योजना, तिसऱ्या दिवशी 21, चौथ्या दिवशी 22 आणि 5व्या दिवशी 23 अशी एकंदर 100 योजना आणि हा सुंदर सेतू बांधलेला आहे. हा मला मी बांधला. आता यावेळेला एक छोटीशी खारुताई होती.
तर हाही तुम्हाला भाग माहिती त्या खारुताईच्या ती सुद्धा मातीमध्ये लोळायची आणि पुन्हा येऊन समुद्रामध्ये बुडवायची. तिला सगळेजण हसले, "काय गं तुझ्या एवढ्याशा कामाने काय होणार?" पण रामाने तिच्या अंगावरून हात फिरवला आणि आपल्याला त्यांनी हेच सांगितलं आहे, की कुठलंही काम छोटं-मोठं असो, ते त्याचं सत्कर्म असेल, तर कोणी वंदो किंवा कोणी निंदो, पण त्याला साक्ष मात्र भगवंत देत असतात. त्यामुळे तुम्ही आपलं काम कसं केलं पाहिजे, तर तुम्ही आपलं काम प्रामाणिक केलं पाहिजे. वाल्मिकी रामायणात कुठेही लपवा-लपवी नाही, चमत्कार नाही. जे घडलं ते दिलंय. काल्पनिक कादंबरी नाही. म्हणून अहिल्याचा जो उद्धार आहे, तोही सगळ्यांना माहिती आहे. ती गोष्ट पण सगळ्यांना माहिती आहे. पण अहिल्या ही दगड झाली आणि दगडाला रामाने पाय लावला आणि अ, दगडाची अहिल्या झाली. हा जो काही ठिकाणी भाग आहे, ह्या ठिकाणी मात्र ही म्हणजे अ, अ, ह्यानी गौतमाने ओळखलं होतं, की हा इंद्र कोण आहे. इंद्रानी गौतमाचं रूप घेऊन आणि ते आलेले आहेत. इंद्राने दोघांनाही ओळखलंय आणि त्यावेळेला इंद्राला तर शाप दिला, पण "वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी शिलायाम आश्रमे तिष्ठ." तू शिलेप्रमाणे पडून राहा, व माझा उद्धार कसा होईल? ज्यावेळेला इथून राम जातील आणि रामाची जर इच्छा होईल, तर तुझा जे उद्धार होईल. तेव्हा काहीही खाता न पिता, कारण तुझ्यासारखे जे लोकं आहेत, ते समाजामध्ये जाता कामा नयेत आणि म्हणून तू शिलेप्रमाणे पडून राहा. आणि अशा वेळेला ती शिलेप्रमाणे पडून राहिली आणि रामाने येऊन तिचा उद्धार केलाय. त्यावेळेला गौतम ऋषी सुद्धा आलेत आणि म्हणून विश्वामित्रांनी जो म्हणजे म्हणूनच आपण म्हणतो, की पतितोद्धारक राम. पुढे राम, लक्ष्मण, विश्वामित्र जनका राजाकडे गेले आणि विश्वामित्रांनी जेव्हा रामाला अयोध्येहून नेलं, त्यावेळचा राम आणि जो परत केला राम, त्यावेळचा राम, या दोघा रामामध्ये खूप फरक आहे. जनक राजा जानकीसारखं सुंदर रत्न तर दिलंच त्यांना मिळवून, पण त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला. राजा जो असतो, हा फक्त उपभोगासाठी नसतो. तर राजा जो असतो, तो तळागाळातील लोकं कसे राहतात, त्याचं सुद्धा त्यांना त्याच्यावरती काय व्हायला पाहिजे, तर त्यांनी सगळं त्याचं म्हणजे अवलोकन केलं पाहिजे. राजकुमार हा चपळ असावा, काटक असावा, बुद्धिमान असावा, ध्येयवादी असावा, अशा प्रकारे त्यांनी त्यांना घडवलं. नेहमी झोपताना अ, म एखाद्या झाडाची म्हणजे बुंध्याची उशी करून राम आणि लक्ष्मण झोपत असत, कंदमुळं खात असत आणि त्याचा उपयोग पुढे 14 वर्ष वनवासात त्यांना झालेला आहे. हे सगळं जेव्हा केलं म्हणजे 54 अतिशय दुर्मिळ अशी तर म्हणजे त्यांना अस्त्र आणि शस्त्र दिली, ती कशी वापरायची हे पण शिकवलं आणि मग जेव्हा जायला निघाले, तेव्हा दशरथ राजा म्हणतोय, "जाऊ नका, थांबा. ह्याचं लग्न झालं की मग तुम्ही जा." आणि तेव्हा ते म्हणतायत, की "नाही, आता मी जातो. जे कार्य मला करायचं होतं ते कार्य केलं. आता मी निघालो. गुरुदेव ते कर काय दक्षिणा, गुरुदक्षिणा काय देऊ?" तेव्हा ते म्हणाले, "काही देऊ नकोस रे. फक्त मी तुला ज्या काही गोष्टी शिकवल्या आहेत, ज्या काही तत्व शिकवली आहेत, काय ध्येय शिकवली आहेत, फक्त त्याचा उपयोग कर, त्याचा प्रचार आणि प्रसार कर. पुढे त्याचा उपयोग आणखीन खूप झालाय. विश्वामित्रांनी शिकवल्याचा उपयोग रामाला खूप झालाय. कमंडलू घेऊन आले आणि जाताना कमंडलू घेऊन विश्वामित्र गेले. आपल्या वेळचे गुरुदेव, आपल्याकडचे ऋषीमुनी असे अत्यंत निष्ठुर होते, आणखी निर्लोभी होते. रामाला त्यांनी खरोखर खूप घडवलं. नंदीग्रामामध्ये पादुकांच्या राज्याभिषेक मी करू का? हा शास्त्राला धरून होईल का? असा प्रश्न भरताने विचारला. कारण भरत जो आहे, हा भरत आजवळून आल्यानंतर आणि रामाला आणायला म्हणून गेलाय. बरं त्यांनी जायचं जेव्हा ठरवलं, तेव्हा सगळे अयोध्येवासी म्हणाले, "आम्ही पण येणार." आणि म्हणून घरटी एक माणूस अशा प्रकारे सगळे मंत्री, नंतर वसिष्ठ मुनी, तिन्ही माता आणि सगळे सर्वजण आणि निघाले आणि त्यावेळेला त्यांनी जी केलेली तयारी आहे, ती वाल्मिकी रामायणात खूप सुंदर दिली आहे. रस्ते छोटे होते, रस्ते मोठे करायला पाहिजेत. रस्त्यात खड्डे होते, ते रस्त्यातले खड्डे बुजवायला पाहिजेत. नंतर ज्या नदी-नाल्यांवरती तात्पुरते का होईना पूल बांधायला पाहिजे आणि म्हणून ज्यांच्याकडे सर्व भूमीचे नकाशे होते, तेव्हा अगोदर पाठवले आणि वाल्मिकी वर्णन करतात, की त्या त्या सूत्रकर्म विशारदाः म्हणजे बुलडोझर सारखी विशाल मशीन घेऊन ते लोकं पुढे निघाले आहेत. कर्मांतिका स्थपतया पुरुषा यंत्र कोविदाः. स्थपती म्हणजे इंजिनिअर. यंत्र बिघडली तर दुरुस्त करायला इंजिनिअर सुद्धा पाठवले आहेत. मोठी-मोठी झाडं होती आणि ती झाडे मध्ये येत होती. त्या त्या जी झाडं उपयोगी होती, ती मुळासकट उपटून कशी दुसरीकडे लावायची, त्याचे तज्ञही पाठवले आणि जी झाडं निरुपयोगी होती, ती कापून टाकली. अशा प्रकारचं क्रेन्स, मोठ्या-मोठ्या क्रेन्स होत्या, मोठी-मोठी यंत्र होती. म्हणजे त्यावेळेला स्थापत्यशास्त्र हे किती प्रगत होतं, हे आपल्याला वाल्मिकी रामायणावरून समजतं.
असं पूर्वनियोजित काम केलेलं आहे. जेव्हा राम आणि वसिष्ठ गेलेत परत, "चला परत राम." राम म्हणाले, "मी परत येणार नाही." आणि त्यावेळेला तुझ्या पादुका दे म्हणून पादुका घेऊन आले. नंदीग्रामात पादुका ठेवल्या आहेत. तेव्हा त्यांनी विचारलं, "ह्या पादुकांना मी राज्याभिषेक करू शकतो का हो?" वसिष्ठ म्हणाले, "तू आजोळाहून आल्यापासून आणि तुझं जीवन मी जगून बघतोय. अरे, तू म्हणजे शास्त्र आहेस. एक वेळ शास्त्र चुकेल, पण तू चुकणार नाहीस. त्यामुळे तुला जे योग्य वाटेल ते तू कर." असं हे भरत म्हणजे अ, आजच्या युगामध्ये खुर्चीकरता भांडणारे लोकं आपण बघतोय. इथे खुर्ची नको म्हणून भांडणारे हे दोघं जण आहेत. असं अत्यंत आदर्श असं जीवन आहे. सागराला सेतू बांधताना एका खारुताईची आपण गोष्ट पाहिली आणि अशा प्रकारे अ, हा जो रावण आहे, हा रावण काय करतोय तर सीतेला वश करण्याकरता म्हणून वेगवेगळे प्रकार करतोय. एकदा त्यांनी काय केलं, की नागपाशाने सगळ्या वानर सेनेला मुली एकत्र करून टाकलं. सगळेजण बेशुद्ध पडले. सगळे सगळ्या राक्षसांना वाटलं, की मेले आणि म्हणून तिला त्रिजटेला आणि सीतेला आणि पुष्पक विमानात बसवलंय आणि सगळं खालचं दृश्य बघायला नेलंय. तेव्हा सीतेने पाहिलं, खरंच आपले दोघंही जण राम आणि लक्ष्मण त्यांनी देह सोडलाय. रडायला लागली बिचारी. तेव्हा त्रिजटा म्हणते, "अगं, रडू नकोस. आमचं जे हे विमान आहे ना, पुष्पक विमान हे मंत्रसिद्ध आहे. रजस्वला स्त्री किंवा किंवा ज्याला जिचा म्हणजे कोणीही म्हणजे घरात त्याचं कधी गेलं, तर त्याला त्याला सुतक लागतं. सुतक असलेल्या व्यक्ती जर का त्या विमानात बसल्या, तर ते विमान चालत नाही आणि म्हणून तुझा काही पती मेलेला नाही." म्हणजे त्रिजटा जी आहे, ही कशी आहे, तर ही राक्षसीण आहे, पण ती तिची सखी बनली. रावणाला असलेला शाप, सीतेची पतिनिष्ठा आणि निर्भय वृत्ती व सुस्वभाव, सीतेवर पहारा करणारी त्रिजटा ही राक्षसी आहे आणि ती तिची मैत्रीण झाल्यामुळे ही जी आहे सीता ती रावणाच्या बंदीशाळेत सुरक्षित राहिली. सीतेचा स्वभाव हा सहृदयता आणि सृजनता होता. सीतेच्या ठिकाणी म्हणजे या सृजनतेमुळे आणि तिच्या सगळ्या ज्या पहारेकरणी होत्या, त्या तिच्या मैत्रीण झाल्या होत्या. एकदा काय झालं, की हिच्यावरती सीतेवर सीता एकदा बसली असताना आणि सुंदर रामाचं रूप म्हणजे मुंडकं आणून समोर ठेवलं आणि सांगितलं, की हा आता खरोखर मेलेला आहे. ती जवळ जाते आणि बघते तर खरंच डोळे पण तसेच आहेत. म्हणून ती केसाचं एक केस उपटून बघते तर केसाच्या खाली आणि रंध्र पाहते म्हणजे हा खरंच आहे आणि म्हणून ती रडायला लागते आणि ती म्हणते, "रावणा, आता म्हणजे माझे वडील नाहीयेत. आता मला सहगमन करायला पाहिजे. मी सहगमन कसं करू? तर तूच मला वस्त्र आणून दे." आणि इतका हा क्रूर असणारा रावण सुद्धा कसा आहे, तर रावणाला सुद्धा वाईट वाटतं. म्हणजे कितीही कठीण प्रसंग आला, तरी धीर सोडू नये, विवेक जागा ठेवावा, सर्वांनी जागा ठेवावा, हेच आपल्याला वाल्मिकी शिकवत आहेत. शारीरिक बळ जरी कमी असलं, तरी स्त्रीच्या वाणीत अलोट सामर्थ्य आहे. योग्य वेळी त्याचा उपयोग केला पाहिजे, असा सुंदर उपदेश आपल्याला वाल्मिकी ते करतायत. इंद्रजिताला रावणाला मारणं इतकं कठीण नव्हतं, परंतु या इंद्रजिताला मारणं फार कठीण होतं. कारण त्याला जो म्हणजे वर मिळाला होता आणि त्यावेळेला त्याला इंद्रजिताला आणि लक्ष्मणांनी मारलेलं आहे. गगनम गगनाकारं सागरः सागरोपमः रावणा रावणार्ये युद्धम राम रावणयोरिव. म्हणजे राम आणि रावणाच्या युद्धाला मुळी अन्य उपमाच नाही. इंद्राने आपला रथ 80व्या दिवशी त्याला पाठवलाय तोपर्यंत राम बिचारा आणि अनवाणी ह्याच्यानी आणि जमिनीवर बसून आणि लढाई करतोय. त्यावेळेला लक्ष्मण म्हणाला, "कशाला पाठवला आपला हा रथ? इतके दिवस नाही पाठवत. जा जा परत घेऊन." राम म्हणाला, "नको, नको. अरे असू दे. हा म्हणजे देवराज आहे आणि त्याने हा म्हणजे पाठवलाय रथ. आपण वापरूया." आणि म्हणून कोणाचंही मन दुखवायचं नाही काही झालं तरी आणि अशा प्रकारचा हा राम होता. ज्यावेळेला रावणाला मारणं सोपं नव्हतं, पण अपूर्व, अतुलनीय बलाने जगाला कंपित करणारा, मोठ्यातल्या मोठ्या सर्वांना आव्हान ठरलेला, ज्याच्यासमोर उभं राहण्याची कोणाची प्रज्ञा नव्हती, अशा प्रकारच्या बलसंपन्न रावणाला रामाने धुळीत लोळला आणि त्याला ठार मारलं. त्याच्या अगोदर आदित्य स्तोत्र म्हटलं. तेथे पाहिजे म्हणजे ह्याचे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे हे आपल्याला भगवंत शिकवतायत. त्यांनी आदित्य स्तोत्र म्हटलंय आणि अगस्त्य मुनींनी दिलेला ब्रह्मशर नावाच्या हे आम्ही धनुष्य बाणाने त्याला मारलेला आहे. आणि त्यावेळेला बंदिवासामध्ये असणाऱ्या सगळे देव सुटून आले. ते म्हणाले म्हणजे रामा हे कार्य फक्त नारायणच करू शकतो. आणि तेव्हा ते म्हणतायत, तुम्ही मला जरी म्हणजे म्हटलात देव, तरी आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजं. मी माणूस आहे. सम्राट दशरथांचा मी पुत्र आहे. मला देव म्हणू नका.
लगेच रावणाच्या स्त्रिया आल्या आणि हे सुद्धा 90 श्लोक त्यांनी हिने जे दुःखाचे म्हटलेत मंदोदरीने ते सुंदर म्हणजे ते सुद्धा मुळापासून वाचण्यासारखे आहेत आणि सांगण्यासारखे आहेत. एक असा मोठा प्रसंग म्हणजे म्हणजे प्रश्न पडला, की आता हा रावण गेला, पण त्याचं क्रियाकर्म कोण करणार? हा म्हणाला, "मी त्याच्या पापी माझ्या भावाच्या त्याला हात सुद्धा लावणार नाही." आणि त्यावेळेला राम म्हणाले, "मरणांती वैराणी निवृत्तींना प्रयोजनम." सुभाषितच तयार झालंय. अरे मृत्यूनंतर सर्व वैर संपलं. जेव्हा मी तुला मिठी मारली ना, तू भाऊ म्हणून मारली. मग तू जर माझा भाऊ, तर तुझा भाऊ रावण हाही माझा भाऊच. आणि म्हणून माझा भाऊ म्हणून तू त्याचं म्हणजे काय कर, तर अंतिम क्रिया कर. म्हणजे हे फक्त रामच म्हणू शकतो. नंतर मग त्यानंतर सांगायला गेलं ना, तर खूप मोठं 24,000 श्लोकांचं आणि हे रामायण आणि इतक्या कमी वेळात सांगणं खरोखर कठीण आहे. पण त्यातल्या त्यात मी सांगायचा प्रयत्न करते. महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायणामध्ये रामाला सर्वत्र धर्मात्मा, धर्मवत्सल, धर्मज्ञ, धर्मवृत्तांतर अशी विशेषणे लावली आहेत. वालीचा वध, त्राटिकेचा वध, विश्वामित्रांच्या यज्ञाच्या रक्षणार्थ सुबाहू इत्यादींचा निःपात, खरदूषणादी 14,000 राक्षसांचा जनस्थानात संहार आणि शेवटी पुत्र, बांधव या सगळ्यांसकट रामाचा केलेला वध हे सर्व धर्मरक्षणार्थ आणि धर्मासाठीच केलेलं म्हणजे मोठं रामाने काम केलेलं आहे. धर्माने घालून दिलेल्या नीतीच्या आणि सदाचाराच्या मर्यादा स्वतः कधी त्यांनी ओलांडल्या नाही आणि इतरांना सुद्धाही ओलांडू दिल्या नाहीत. 3 दिवस प्रार्थना करूनही सागराने काही मार्ग सुचवला नाही. तेव्हा ब्रह्मास्त्र त्यांनी काढलं, पण शुद्ध केलं, पण तेव्हा सागर प्रगट झाला. रावण वधानंतर सीतेला अग्निपरीक्षा सर्वांच्या समोर करायला लावायचं कारण हेच, की शुद्धी न करताही त्याचा स्वीकार केला, तर दशरथ पुत्र राम हा विषय लंपट आहे, हा बालिश आहे असे लोकं म्हणतील. म्हणून सीतेचं चारित्र्य आणि आपलं वर्तन हे संशयातीत असावं हाच या अग्निपरीक्षेचा मागचा हेतू स्पष्ट आहे. त्यालाच म्हणायचं राम. जनकाच्या राजसभेत शंखधनुष्याचा भंग केल्यानंतर पित्याच्या परवानगीशिवाय मी लग्न करणार नाही, नंतरच पाणी ग्रहण करणारा हा राम. विवाह होऊन येताना परशुरामाला स्वतःच्या सामर्थ्याने निष्प्रभ करणाराही राम. यवराज्याभिषेकाच्या जी पित्याची आज्ञा जितक्या सहजतेने राम स्वीकारतो, तितक्या सहजतेने कैकेयीने 14 वर्षाची दिलेली आज्ञा सहजतेने स्वीकारतो. तो स्वीकारणारा कोण आहे, तर तोही राम. वनात जाण्याची कौशल्याची आणि आपल्याला तुरुंगात टाकून राज्याचा उपभोग घे, अशी पित्याची आज्ञा नम्रपणे जो नाकारतो तोही रामच. भरताची वसिष्ठांनी परोपरीने केलेली अयोध्याला चल अशी केलेली विनवणी जो नाकारतो तोही रामच. तापस वेशाने राहणारा राम, ऋषींचे रक्षण करणाराही राम आणि वनवासी असूनही राजधर्माचे पालन करतो तोही रामच. भरद्वाज, अगस्ती, शरभंग, सुतीक्ष्ण यांच्या आश्रमात जाऊन त्यांचे आतिथ्य स्वीकारतो व विनम्र आर्ततेने सदाचारांचा वस्तुपाठ जो करतो तो रामच. निषादराज गृह, वानरराज सुग्रीव आणि राक्षसराव विभीषण प्रेमाने त्यांच्याशी जो मैत्री करतो तोही रामच. सुग्रीवाला राज्य दिलं, त्याची पत्नी मिळवून दिली, मुलगा मिळवून दिला, तोही देणारा सुद्धा राम. विभीषणाला राज्य मिळवून देणारा सुद्धा रामच. अशक्य असं रावणाचा वध करणाराही रामच. विभीषणाकडून रावणाचं अत्यंत अंत्यकर्म ही जो जो करतो, किती प्रसंग ज्यांनी त्यांचं म्हणजे अंत्यकर्म केलं तोही रामच. किती प्रसंग रामाच्या चरित्रातले आठवावेत आणि किती सांगावेत असं मला झालंय. सांगता सांगता तास कधी गुण गेला हेच कळलं नाही. सर्व प्रकारच्या धर्म पालनाचे, धर्माचरणाचे, धर्म मर्यादा घालून देण्याचे असे असंख्य प्रसंग आणि रामायणामध्ये महर्षी वाल्मिकीने वर्णिलेले आहेत. श्रीराम हे केवळ मर्यादा पुरुषोत्तम नाहीत, तर ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. ते उत्तम पुरुष आहेत. आणि अशा ह्या एकवचनी, एकबाणी, एकपत्नी मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या चरणांना मी वंदन करते. श्रीरामचंद्राय नमः. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. वाल्मिकी महाशयांना माझा साष्टांग नमस्कार. श्रीरामाय नमः.